अरे तुम्ही, मी ओळखलं तुम्हाला. तुम्ही त्या दिवशी मंदिरात आला होतात, तुमच्या हातात जळता कापूर होता. पाहिलं मी सगळं. तुम्ही देवाकडे किती याचना करत होतात. तुम्ही त्यांच्यासाठी याचना करत होतात त्या ह्याच का? हो ताई, तुम्हाला काय सांगू, हे तुमच्यासाठी अक्षरशः बापाशी भांडले. आत्ताच्या काळात कोण कोणासाठी एवढं करतं का? यांना देवाकडे याचना करताना पाहून असं वाटत होतं यांची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण हो. गुरुजी, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. या ठणठणीत बऱ्या झाल्या. चला, तुमची इच्छा पूर्ण झाली ना, मग आता संकल्प पूर्ण करून घेऊया. हो गुरुजी, तुम्ही तयारी सुरू करा, आपण सोडू संकल्प. एक मिनिट. अरे काय झालं मॅडम, कुठे हरवलाय? तुमच्यामध्ये. मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना, मला तुमच्या डोळ्यात पाणी बघायला नाही आवडत. मी ना गप्पा बसा. अरे आता माझ्यावर का चिडताय? चिडत नाहीये मी, पण वाईट वाटतंय मला. का? इंद्राजी, तुम्ही इतकं करताय माझ्यासाठी आणि मी काहीच करू शकत नाही. मॅडम, तुम्ही माझ्यावर जीवापाड प्रेम करता, तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. मॅडम एक सांगू? मॅडम, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट होतात, कोमामध्ये होतात, तेव्हा असं वाटत होतं इंद्राचं जग संपलंय. असं वाटत होतं आजूबाजूच्या कशालाच काहीच अर्थ नाहीये, सगळं व्यर्थ. आता मला परत अंतर कधीच देऊ नका. सॉरी, पण ह्यापुढे मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. तुमचा हात कधीच सुटणार नाही. मॅडम घ्या, आता काय झालं? तुम्हाला मी असं म्हणते की मी तुमचा हात कधीच सोडणार नाही, आणि माझा हात बघा असा आहे. असं कसं धरू शकणार आहे मी तुमचा हात? मॅडम, तुम्हीच म्हणता ना, सगळ्या गोष्टींवर वेळ हे सगळ्यात मोठं औषध आहे. मग आता वेळेला थोडा वेळ द्या, आणि हाताचं काय, व्हायचा तेव्हा होईल तो नीट. मॅडम,
मला हा क्षण आयुष्यभरासाठी जपून ठेवायचा आहे. सेल्फी घेऊया. या. इंदिराजी, हो काय करताय तुम्ही? आणि लक्ष कुठे आहे तुमचं? तुम्हाला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? काय लागलं नाही ना? कमाल करता मॅडम. तुम्ही आत्ताच मला म्हणालात की तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाहीत आणि बघा तुम्ही नाही सोडलात माझा. तुला सकाळी सकाळी झटके येतात का? हा, जेव्हा पत्र वाचायचं होतं तेव्हा वाचलं नाहीस आणि आत्ता वाचतेस. बिबू, हे बघ, या पत्रामध्ये ना ही पहिली लाईन दिसतीये, पण बाकी काय लिहिलंय कळायला नको का? राहू दे, परत मी तुला बोलणार, मग तुझी चिडचिड होणार, माझा दिवस खराब होणार. त्यापेक्षा मी तुला काही बोलतच नाही. तू तर काही बोलूच नकोस हा माझ्याशी. काल तुला सांगितलं होतं ना, दीपू आणि भाऊजींच्या मंदिरामध्ये फोटो घेता आले का? नाही ना. मुक्ताचा भांडून एवढा कॅमेरा घेतला, त्याचं काय झालं? वर तुझा फोन पण बंद होता. हो, एवढं होतं तर स्वतःचा फोन कशाला विसरलीस ग घरी? बिबू, जाऊ दे ना, ते चुकून झालं. चुकून झालं. चुकून सगळं कसं काय होतं ग तुझ्या आयुष्यामध्ये? हा, माझ्या प्रेमात पण तू चुकूनच पडलीस का? बस झालं ना आता, ह्यात उगीच भांडण होईल आपलं. दुसरं काही जमतं तुला? पाठ कर ते पत्र, नाहीतरी वेळ निघून गेल्यानंतर जागी झाली असतो. कोण म्हटलं रे वेळ निघून गेली म्हणून? बेबू, यामध्ये ना हे पहिलं वाक्य क्लिअरली दिसतंय. काय लिहिलंय त्यात? प्रिय दीपिका मॅडम, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. बेबू, हे एवढं एक वाक्य पण ना पुरे आहे बाबांना दाखवायला. मग तेव्हा का नाही वाचलंस? बेबू, सोड ना आता ते. काय म्हणजे झालं गेलं गंगेला मिळालं ना. मी आता सांगणार आहे बाबांना, दाखवणार आहे मी. नक्की का? नक्की. आता काही झालं ना तरीही मी ना बाबांना दीपू आणि भाऊजींचं प्रेम प्रकरण आहे हे सांगणार. सांगणार म्हणजे सांगणार. फोन कुठे ठेवला मी? देवा. सकाळ सकाळ देशपांडे सरांचा फोन. एक मिनिट हा, मी लाऊडस्पीकरला लावते. माझा जरा हात खराब आहे. हा देशपांडे सर, बोला ना. हा, माफ करा जयश्रीताई, काय सकाळी सकाळी तुमची गडबड असेल आणि मी फोन केला. नाही नाही, काही हरकत नाही सर, तुम्ही बोला ना. काय काम होतं? मला जरा साळगावकर विषयी तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. का, काय झालं सर? मला वाटतं आपण प्रत्यक्ष भेटून सविस्तर बोललो तर बरं होईल. सर, काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही नाही नाही, तसं काही नाहीये. आपण प्रत्यक्ष भेटून बोलू ना. जयश्रीताईंशी साळगावकर आणि दीपू विषयी जरा बोलून घेतो. हा सर, तुम्ही आजच येताय का मग घरी? हो चालेल ना, आज येतो. चालेल ना सर, या या, मी वाट बघते.
बर बर. काय ग, तेरा पडायला काय आलं तुला? अरे एवढी आनंदाची बातमी आहे. मी आजच जयश्रीताईंकडे दीपूसाठी साळगावकरचा हात मागतो. आलो, आवरून आलो मी. झालं चोरून ऐकून झालं? कळलं ना तुझे बाबा येत आहेत आज? सासूबाई, आम्ही कशाला काही चोरून ऐकू? या घरामध्ये आम्हाला कसली चोरी हो? एक मिनिट, तुम्ही चोरून ऐकत नव्हता तर मग इथे काय करत होता? अगं आम्ही असेच उभे होतो. आम्ही काही चोरून वगैरे ऐकत नव्हतो काही. हो, आम्ही काहीच ऐकलं नाही. हो का? कार्तिक, तुला काय वाटलं? मला काही कळत नाही. आई जाऊ दे ना, कशाला डोकं खातेस उगाच? हो ना. हा, आणि हे बघा सासूबाई, सकाळी सकाळी आता तुम्हीच वाद घालताय आणि मग उगीच आमचं नाव खराब होतं. तुझ्या दोघांची बोलायचं म्हणजे ना पाप लागेल मला. हिचा बाप काय म्हणत होता ते? कार्तिक, तोंड सांभाळून बोला तू. अगं तुझ्या बाबांबद्दल बोलतोय तो, काही वाटतंय की नाही तुला? हो, बेबू, माझ्या बाबांबद्दल असं नाही बोलायचं. वा, किती छान ना. म्हणजे एकाने मारल्याचं नाटक करायचं आणि एकाने रडल्याचं नाटक करायचं, हो ना? आई कशाला टोमणे मारतीयस तू? जाऊ देत ना बेबू, यांच्याशी कशाला वाद घालतोयस? इतकं आपण विचारतोय तरी पण नीट काही सांगतच नाहीयेत ना त्या. अगो बाई, आता अजून काय कळायला हवंय तुला? सगळं तू चोरून ऐकलंस ना तू. येत आहेत तुझे बाबा आज. चल मदत कर स्वयंपाकाला. कशाला? कशाला म्हणजे? नाही म्हणजे माझे बाबा कशाला येत आहेत असं विचारत. अगं आत्ताच तर आपण चोरून ऐकलं ना, दादाविषयी बोलायला येत आहेत. हे असं होतं म्हणून खोटं बोलू नये, नाही तर असं उघडकीस येतं ते. सासूबाई, उगीच ना काही पण आरोप नका लावू आमच्यावरती. उगीच काही पण. हे बरं आहे, चोराच्या उलट्या बोंबा. हा, तू जर ऐकलं नाहीस तर त्याला कसं कळलं ग की तुझे बाबा इथे येत आहेत इंद्राबद्दल बोलायला? नाही नाही नाही, बोला बोला, तुम्ही खोटं बोला, वाटेल तितकं खोटं बोला. एक दिवस तेच खोटं तुमच्या अंगाशी येईल की नाही बघाच. ते आमचं आम्ही बघून घेऊ ना सासूबाई, तुम्ही कशाला काळजी करताय हो? आणि मला एक सांगा, बाबा एकटेच येत आहेत का दीपू पण येते? का? नाही म्हणजे दीपू येणार असेल तर तुम्ही पंचपक्वानच बनवाल ना? अगं दीपिका येणार असेल तर मी पंचपक्वानच नाही, अख्खं गाव जेवण घालीन. तू नको काळजी करूस. हा, आणि तसंही ना दीपिकासाठी मी वाटेल ते करू शकते, कारण तिला नात्यांची किंमत आहे जी तुला नाहीये. सानू, हे बघ, आपल्याला आता सुवर्ण संधी आहे. लव्ह लेटर घेऊन आपण तुझ्या घरी जाणार होतो, आता तुझे बाबाच इकडे येत आहेत. मग ते लव्ह लेटर दाखव आणि दादाचं आणि दीपिकाचं प्रेम प्रकरण आहे हे भांडं फोडून टाक. म्हणूनच मी ना आता फार काही बोलले नाही सासूबाईंच्या समोर. बाबांना येऊच द्या आज. हाच बघ, एक घाव दोन तुकडे झालेच असं समज. आज ही सानिका दीपू आणि भाऊजींच्या प्रेमाचा दी एंड करणार. दीपू, कसं सांगू ग तुला? बाबांना साळगावकर आणि तुझ्या प्रेमाविषयी सगळं कळलंय. पण काय करू? तुला आत्ता या अशा अवस्थेत काही सांगताही येत नाहीये. तू उगाच टेन्शन घेशील त्याचं. दीदी, काय कसला विचार करतेस? तू कशाला उठलीस दीपू? आराम कर ना जरा. भास झाला आराम. मला असं वाटतंय ना की आता बाहेर पडावं, फ्रेश व्हावं आणि कामाला लागावं. नाही, हा अजिबात नाही. तुला पूर्ण बरं वाटल्याशिवाय आम्ही कुणीही तुला काम करू देणार नाही होत.
तू मंगळसूत्र काढून ठेवलंयस का? नाही म्हणजे काढून नाही. काय झालं? दीपू, मी माझं मंगळसूत्र नयन कानविंदेला देऊन टाकलं. ती माणसं तुला परत त्रास देतात का? नाही अगं, त्रास नाही, पण दीपू त्याला जामीन मिळालाय. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आला होता माझ्याशी बोलायला. खरं सांगू दीपू, मला तो माणूस माझ्या सावलीला सुद्धा नकोय, म्हणून काढून टाकलं मंगळसूत्र आणि देऊन टाकलं. आणि त्याला सांगितलं की मी स्वतःला या बंधनातून मुक्त करते. हे बघ दीदी, तो पुन्हा तुला त्रास देत असेल ना तर तू सांगणार आहेस, आम्हाला मनात ठेवणार नाहीयेस प्लीज. नाही अगं, तो काय त्रास देणार आहे? तोच घाबरलाय मी केस लढायचं ठरवल्यापासून. पण दीदी, ह्या सगळ्यात तू स्वतःला त्रास करून घेत नाहीयेस ना? नाही ग दीपू, त्रास कसला? एकदा मार्ग बदलायचं ठरवलं ना, मग आता नाही मी माघार घेणार. आता त्या माणसाला शिक्षा झाल्याशिवाय मी नाही गप्प बसणार. दीपू, मी केस लढणार आहे. मी तुला सांगू शकत नाही, तुला असं बघून मला किती बरं वाटतंय. तू ना हे सिद्ध केलंयस की एकदा का एखाद्या माणसाने ठरवलं ना तर तू काहीही करू शकतो. खरं सांगू का दीपू, हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालंय. दीपू, तू सगळ्यात लहान बहीण आहेस, पण कर्तृत्वाने सगळ्यात मोठी आहेस. म्हणून आता मी ठरवलंय तुझ्यासारखीच नोकरी करायची आणि स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मालती, मी निघतो ग. अहो, तुम्ही कुठे निघालात? नाश्ता करून घे ना. म्हटलं होतं ना जयश्री ताईंना भेटायला होतं म्हणून आपल्या साळगावकर आणि दीपूचं बोलणं करायला. बरं थांबा, चहा तरी घेऊन जा. काय आज सगळं बोलूनच घेतो, पण दीपूला अजिबात यातलं काही कळू जायचं नाही. पण सांगूच नका तुम्ही, मला ना तिला सुखद धक्का द्यायचा आहे. काय कसं वाटतं आता? बरं. हा बस. मग काय म्हणतोय साळगावकर? तुम्ही ते डॉक्टरकडे गेला होतात ना एकत्र, म्हणून विचारतो. सर आत येऊ? अरे साळगावकर, ये ये ये. अरे बाबा, तुझंच घर आहे, ये. हा, अरे असू दे असू दे. बघ साळगावकर, आता तुझं सगळं छान चाललंय. आता काय आशीर्वाद देऊ रे बाबा तुला. लवकरात लवकर 2 ते 4 हात करून टाक. हा, अरे साळगावकर, उभा का तू? बस रे बस. मालती, अगं चहा पोहे दे साळगावकरला. हो. नाही सर, मी चहा आणि ब्रेकफास्ट करून आलोय. ते दीपिका मॅडमना वॉकला न्यायचंय म्हणून आलोय. वा, छान छान छान. या या, नारळ पाणी पाजा तिला. कुठे जात आहे बाबा? ते जरा शाळेचं काम थोडं राहिलंय, जरा करून येतो. अरे बॅग राहिली आतमध्ये. आलो आलो. अरे, तुम्ही दोघांनी काय ठरवलंय पुढे? काय करणार आहात? म्हणजे असं का विचारतायत काकू? मला काही कळलं नाही. अरे, तुमच्या प्रेमाबद्दल तुम्ही बाबाला कधी सांगणार आहात? घाई करा आता जरा तुम्ही. आई, अगं आपण नंतर बोलूया ना, आता नको, बाबा ऐकतील. दीपू, आई म्हणते ते बरोबर आहे. तुम्ही एकदा काय ते ठरवा आणि बाबांशी बोला. असं का बोलताय तुम्ही? काही झालंय का? काकू, मला थोडा वेळ द्या, मग मी स्वतः येऊन देशपांडे सरांशी बोलेन. अरे, तुम्ही अजून गेला नाहीत? आम्ही निघतच होतो सर. निघूया मॅडम? हा या.
मला ना राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. इतकं सगळं होऊनही दीपू मला एका शब्दानेही बोलली नाही. ठीक आहे, असू दे. आता मीच तिला बातमी देईन, दोघांचं लग्न ठरलंय ते. तुम्ही कोणालाही बोलू नका तिला, अजिबात. चल निघतो मी.